नमस्कार. कधी विचार केलाय का की मोठमोठी स्टेडियम्स किंवा प्रदर्शन केंद्र जी एकदम पसरलेली दिसतात ती फक्त एका पातळ कापडासारख्या आवरणाने कशी झाकली जातात? हे बांधकाम पारंपरिक विटा सिमेंटपेक्षा खूपच वेगळं आहे. हो ना. आज आपण याच तानपटल बांधकामाबद्दल बोलणार आहोत, म्हणजे टेन्साईल मेम्ब्रेन स्ट्रक्चर्स. आपल्याकडे तानपटलाचे बांधकाम, रचना, साहित्य आणि उपयोग यावर आधारित काही माहिती आहे. आणि आपलं उद्दिष्ट आहे की यामागचं जे अभियांत्रिकी आणि वास्तुकलेचं जे काही रहस्य आहे ते थोडं उलगडून बघायचं. बरोबर. आणि यातली सगळ्यात मोठी गंमत म्हणजे हे बांधकाम आहे ना, ते दाबावर म्हणजे कंप्रेशनवर नाही चालत. अच्छा. हे पूर्णपणे ताणावर म्हणजे टेन्शनवर आधारित आहे. आपण काय करतो की लवचिक पडदे म्हणजे मेम्ब्रेन्स घेतो हां. आणि त्यांना ठरवून एक प्रकारचा ताण देतो. प्री स्ट्रेस म्हणतात त्याला. हां. आणि मग ते खांब किंवा केबल्सवर स्थिर करतो. बरं. हा जो ताण आहे ना, तोच त्या पडद्याला त्याचा आकार आणि त्याची मजबूती देतो. सततचा ताण आवश्यक आहे. हे थोडं वेगळं वाटतंय, कारण कापडासारखी वस्तू ताणली नाही तर ती वाऱ्यावर फडफडेल ना. अगदी अगदी. म्हणूनच फॉर्म फाइंडिंग नावाची एक प्रक्रिया आहे, ती खूप महत्वाची ठरते. फॉर्म फाइंडिंग. हो. इथे काय करतात, कॉम्प्युटरच्या मदतीने असा एक आकार शोधून काढला जातो जो ताणल्यावर अगदी स्थिर राहील. सहसा हा आकार आहे ना, तो दुहेरी वक्रतेचा असतो. अँटीक्लास्टिक म्हणतात त्याला. अच्छा. घोड्याच्या खोगीरासारखा? अगदी बरोबर. घोड्याच्या खोगीरासारखा. ही जी भौमितिक रचना आहे ना, तीच अशी आहे की पडद्यावर येणारा भार म्हणजे वारा असो किंवा बर्फ असो, तो ताण म्हणून सगळीकडे व्यवस्थित विभागला जातो आणि केबल्स किंवा खांबांपर्यंत पोचतो. यामुळे काय होतं की पडदा सतत ताणात राहतो, तो फडफडत नाही. म्हणजे ती स्थिरता केवळ मटेरियलमुळे नाही येत. नाही, त्याच्या त्रिमितीय आकारामुळे येते. आकार आणि ताण हे एकमेकांना पूरक आहे तिथे. समजलं. पण मग हे पडदे नक्की कशाचे बनलेले असतात? हे आपलं साठं कापड तर नक्कीच नसणार. नाही, अजिबात नाही. सगळ्यात जास्त वापरलं जातं ते PVC कोटेड पॉलिस्टर. हे तसं परवडणारं आणि मजबूत पण आहे. बरं. त्यापेक्षा जास्त टिकाऊ आणि इंटरेस्टिंग आहे PTFE कोटेड फायबर ग्लास. याला आपण टेफ्लॉन कोटिंग म्हणून ओळखतो बऱ्याचदा. ओहो, टेफ्लॉन. हो. आणि याची खासियत म्हणजे हे सेल्फ क्लिनिंग असतं, म्हणजे स्वतः स्वच्छ राहतं. त्यावर धूळ वगैरे टिकत नाही, पावसाने धुवून निघते. अच्छा. म्हणून ती मोठी पांढरी छतं इतकी स्वच्छ दिसत कायम, जसं लंडनचं O2 अरिना किंवा डेन्व्हर विमानतळ. बरोबर. तिथे हेच वापरलंय. आणि तिसरा एक प्रकार आहे जो खूपच रंजक आहे. ETFE फिल्म. ETFE. ही अतिशय हलकी असते, पारदर्शक किंवा अर्धपारदर्शक असते आणि अनेकदा फुग्यांसारखे थर बनून वापरली जाते. फुग्यांसारखे? हो. म्युनिकचं अलियान्ज अरिना आठवतंय, जे रात्री वेगवेगळ्या रंगात चमकतं? हो हो. ते याच ETFE फिल्मच्या थरांमुळे शक्य होतं. पारंपरिक छताच्या साहित्यातून हे शक्यच झालं नसतं. अर्थात या सगळ्या पडद्यांना आधार देण्यासाठी स्टील किंवा ॲल्युमिनियमच्या रचना लागतातच. आणि हो, उच्च शक्तीच्या स्टील केबल्स पण खूप महत्वाचे असतात. हां. या मटेरियलच्या वैशिष्ट्यांमुळेच याचे उपयोगही खूप खास असणार. मोठी जागा मिळते, वजन कमी. अगदी. यामुळे काय होतं की स्टेडियम्स, विमानतळ टर्मिनल्स, प्रदर्शन हॉल अशा ठिकाणी खांब नसलेली प्रचंड मोठी जागा तयार करता येते. लार्ज क्लिअर स्पॅन्स म्हणतात त्याला. बरोबर. आणि हे बांधकाम पारंपरिक पद्धतीपेक्षा इतकं हलकं असतं की पायाभरणीचा जो खर्च असतो ना, फाउंडेशनचा खर्च, तो खूप कमी होतो. अच्छा. ही मोठी बचत झाली. हो ना. शिवाय या रचना दिसायला खूप आकर्षक असतात, एकदम प्रवाही, शिल्पकलेसारख्या वाटतात. आणि ETFE सारखं मटेरियल वापरलं तर नैसर्गिक प्रकाश आत येतो, म्हणजे ऊर्जेची पण बचत होते. हे महत्वाचं आहे. उदाहरणं तर आपण बोललोच, डेन्व्हर विमानतळ, O2 अरिना, अलियन्स अरिना पण आहे ना, कझाकस्तानमधलं खान शातीर सेंटर पण आहे ना. हो, ते पण याचंच उत्तम उदाहरण आहे. फायदे तर खूप आकर्षक आहेत. पण मग जसं प्रत्येक तंत्रज्ञानाचं असतं, यात काही आव्हानं किंवा मर्यादा नसतील का? म्हणजे इतका पातळ पडदा सांभाळणं सोपं नसतं असेल. बरोबर आहे. पहिली गोष्ट म्हणजे याचं डिझाईन आणि विश्लेषण हे थोडं गुंतागुंतीचं आहे. त्यासाठी स्पेशल नॉलेज लागतं. दुसरी गोष्ट, पडद्याला एखाद्या धारदार वस्तूमुळे इजा होण्याची किंवा तो फाटण्याची शक्यता असते. अर्थात त्याची दुरुस्ती करता येते, पण तरीही ही एक शक्यता आहे. आणि थंडी, उष्णता?
हो, तिसरा मुद्दा तोच. एका थराच्या पडद्याची उष्णता किंवा थंडी रोखण्याची क्षमता म्हणजे थर्मल इन्स्युलेशन थोडी मर्यादित असू शकते. मग काही हवामानांमध्ये अतिरिक्त उपाय करावे लागतात. अच्छा. आणि मोठ्या जागेत आवाजाचं नियोजन म्हणजे अकॉस्टिक्स हे पण एक आव्हान असू शकतं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, पडद्यावरचा ताण योग्य आहे की नाही हे नियमितपणे तपासावं लागतं. म्हणजे मेंटेनन्स लागतो नियमित. हो, नक्कीच. या रचनेचं सौंदर्य आणि फायदे टिकवण्यासाठी देखभाल गरजेची आहे. पण भविष्यात काय? यात अजून काही नवीन घडामोडी अपेक्षित आहेत का? हो, भविष्य तर खूप आशानायक दिसतंय. स्मार्ट मेम्ब्रेन्सवर काम सुरू आहे. स्मार्ट म्हणजे ज्यात सेन्सर्स असतील, जे सौर ऊर्जा निर्माण करतील किंवा बटन दाबल्यावर रंग बदलतील. अरे वा. शिवाय जास्त मजबूत, जास्त चांगली उष्णतारोधकता असलेले आणि स्वतःहून दुरुस्त होणारे म्हणजे सेल्फ हिलिंग मटेरियलवर पण संशोधन सुरू आहे. सेल्फ हिलिंग म्हणजे कापलं तरी आपोआप जुळून येईल? साधारण तसंच काहीसं. आणि रोबोटिक्स, ऑटोमेशन यामुळे उभारणी अजून सोपी आणि वेगवान होऊ शकेल. इतकंच नाही तर पर्यावरणाशी जुळून घेणाऱ्या रचना शक्य होतील, म्हणजे अडॅप्टिव्ह स्ट्रक्चर्स, ज्या हवामानानुसार स्वतःचा आकार किंचित बदलू शकतील. इंटरेस्टिंग. आणि याच वजनाने हलक्या आणि पॅक करण्यायोग्य स्वरूपामुळे तर भविष्यात चंद्र किंवा मंगळावर वसाहती उभारण्यासाठी सुद्धा याचा विचार होतोय, हे खरं आहे का? कारण तिथे बांधकाम साहित्य नेणं प्रचंड खर्चिक आहे. हो, ही शक्यता नक्कीच विचारात घेतली जात आहे. कमी वजन आणि मोठी जागा तयार करण्याची क्षमता यामुळे परग्रहांवर जिथे वातावरण नियंत्रित करायचं आहे तिथे हे एक चांगलं तंत्रज्ञान ठरू शकतं. खरंच की काय? थोडक्यात सांगायचं तर तानपटल बांधकाम हे वास्तुकला आणि अभियांत्रिकीचा एक खूप सुंदर संगम आहे, जे कमी साहित्यात अभूतपूर्व आणि आकर्षक रचना उभारायला मदत करतं. नक्कीच. आणि आजच्या जगात जिथे आपण संसाधनांचा कमी वापर आणि टिकाऊपणाचा विचार करतोय, तिथे कमी मटेरियलमध्ये मोठ्या, नैसर्गिक प्रकाश असलेल्या जागा निर्माण करण्याची ही पद्धत खूपच महत्त्वाची ठरते. बरोबर. शहरांच्या वाढत्या गरजांसाठी, मोठ्या सार्वजनिक जागांसाठी आणि अर्थातच नाविन्यपूर्ण वास्तुकलेसाठी हे एक आश्वासक क्षेत्र आहे. आणि हे आपल्याला पारंपरिक चौकोनी डब्यांसारख्या इमारतींपासून खूप वेगळा विचार करायला लावतं. अगदी. हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतो की भविष्यात जर या रचना खऱ्या अर्थाने स्मार्ट झाल्या, म्हणजे स्वतः ऊर्जा बनवणाऱ्या, हवामानानुसार बदलणाऱ्या, तर त्या आपल्या शहरांचं आणि कदाचित इतर ग्रहांवरील मानवी जीवनाचं स्वरूप कसं बदलू शकतील. नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. हो, नक्कीच.